नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आज आहे अमावस्या, सर्वपितृ अमावस्या। तर ती आज संध्याकाळी 12 वाजता संपणार आहे। तर पितृपक्षातील शेवटचा आजचा दिवस आहे आणि पितरांना निरोप देण्याचा दिवस। आपले पितर या 15 दिवस ते आपल्याकडे आले होते आणि आपण ज्या सेवा केल्यात त्यांच्यासाठी जे काही आपण दानधर्म केले, तर त्यांनीही आपल्याला आशीर्वाद दिला आणि आता त्यांना निरोप देण्याची वेळ आली। तर आज सर्वपितृ अमावस्या आहे आणि ही अमावस्या सर्वात मोठी अमावस्या मानली जाते। तर प्रत्येक अमावस्याला आपण पितरांच्या सेवा आणि दानधर्मही त्यांच्या नावाने करत असतो। अमावस्या तिथी ही पितरांसाठी असते। दानधर्म, चांगले कर्म यासाठी ही सर्वपितृ अमावस्या मानली जाते। तर या दानामध्ये अजून एक दान आपल्याला करायचं आहे आणि तो म्हणजेच दीपदान। तर आज संध्याकाळी आपल्याला आपल्या पितरांसाठी दीपदान करायचं आहे। तर ते कसे आणि केव्हा करायचे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर आपल्याला आज संध्याकाळी 2 दिवे दीपदान करायचे आहे। तर कणकेचे जमेल तर तुम्ही कणकेचे घेऊ शकता किंवा तुमच्याकडे पंते असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता। तर कणकेचे दिवे बनवताना त्यामध्ये फक्त पाणी टाकायचे आहे। तर 2 दिवे बनवायचे आहे किंवा साधी पंती घ्या। तर पिंपळ वृक्षाजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे। तर तो तुम्ही 9:30 पर्यंतही तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता। तर पिंपळाच्या झाडामध्ये पितरांचा वास असतो आणि फक्त अमावस्येच्या दिवशी पिंपळ वृक्षाला कधीही स्पर्श करू नये। तर 2 दिवे घ्यायचे आहे आणि त्या दोन्ही दिव्यांमध्ये तेल टाकायचं आहे। तर तिळीचं तेल आपल्याला वापरायचं आहे आणि यासोबतच 2 वात मिळून 1 वात बनवा। दिव्याचे तोंड हे दक्षिण दिशेला करा आणि दिव्याखाली आपल्याला दिवा ठेवताना दिव्याखाली आपल्याला सफेद तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि तिथे बसूनच आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे। त्यानंतर भगवान विष्णूंना प्रार्थना करा की मी हे दीपदान माझ्या पितरांसाठी करत आहे, त्यांना सुखात ठेव, सद्गती दे अशी प्रार्थना करा। त्यानंतर तिथून घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर संध्याकाळी घरातून बाहेर पडताना आपली डावी बाजू आणि घरात येताना आपली उजवी बाजू, तर उंबऱ्याच्या बाहेर आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे। तर तो बाहेरच ठेवायचा आहे। तर दिवा ठेवण्याआधी खाली थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे। दिव्याचं तोंड, दिव्याची वात ही दक्षिण दिशेला येईल अशा प्रकारे ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला पितृअष्टकमचं पठण करायचं आहे आणि हे पठण करत असतानाही आपलं तोंडही दक्षिण दिशेला करावे। तसेच पितरांसाठी सेवा करण्यासाठी आपण जे आसन वापरतो तर तेच आसन आपल्याला या सेवेसाठीही घ्यायचं आहे। त्यानंतर पितृअष्टकमचं पठण झाल्यानंतर ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। तर आपले पितर हे रात्री 12 वाजता पृथ्वीवरून त्यांच्या स्थानी जातात, त्यांचा प्रवास सुखकर व्हावा त्यासाठी आपण हे दिवे लावत असतो। आपल्याकडून या पितृपक्षामध्ये अनेक सेवा दानधर्म झाले तर त्याचे फळ आपल्याला मिळते। पितरांना प्रार्थना करा की मी या 15 दिवसामध्ये ज्या सेवा केल्या त्या तुमच्यासाठी केल्या, या दरम्यान माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा। तर हा दीपदान मी तुमच्यासाठी करत आहे। तर हा दिवा रात्री 12 पर्यंत आपल्याला ठेवायचा आहे आणि दिवा विझणार नाही याची काळजी देखील घ्यायची आहे आणि विझला तरी काही हरकत नाही। तर दुसऱ्या दिवशी तो दिवा आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे। त्यासोबतच दिव्यामध्ये तेल हे तिळीचंच टाका। तर ही सेवा आहे, दीपदान करायचे आहे। तर आपल्याला मासिक धर्म, विटाळ, सुतक असेल तर तुम्ही ही सेवा करू नका। तर बाकी इतर कोणीही करू शकता, म्हणजे मासिक धर्म असेल तर इतर कोणाला तरी करायला सांगा, पण विटाळ आणि सुतक असेल तर तुम्ही करू नका। त्यासोबतच बघा, शिव महापुराणात सांगितले आहे की सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपले पितर हे परत त्यांच्या ठिकाणी जाणार असतात आणि त्यामुळे सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपण दीपदान करणार असतो। तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण दीपदान करणार असतो तर त्या ठिकाणी एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यावरती एक कापूर ठेवायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे आणि पितरांचं स्मरण करायचं आहे। त्यासोबतच पितृअष्टकमचं पठणही करायचं आहे आणि ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला आणि दिवा हा निर्माल्यामध्ये टाका। तर अवश्य आज सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी पितृपक्षातील शेवटचा दिवस, तर आज संध्याकाळी हे 2 दिवे तुम्ही अवश्य या 2 ठिकाणी प्रज्वलित करा आपल्या पितरांसाठी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।